हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हे आहेत भरूचचे हायवे. बघितला भरूचचे हायवे. ठीक आहे, चला. तर खूप दिवसानंतर आज आम्ही तिघंजण आलो होतो डी मार्टला. म्हणजे लेट आलो जरा. सानिका आणि प्राजक्ता गेल्या होत्या बडोद्याला फिरायला. तर मग त्यांना वगैरे पाठवलं. त्याच्यानंतर घरातलं आवरलं बाकीचं आणि मग आम्ही आलो. कारण म्हटलं सकाळी संडेला खूप जास्ती गर्दी असेल. संडेचा व्हिडिओ आहे हा. लेट होतोय, खूप जास्त लेट होतोय कारण ना काही कामं किंवा पाहुणे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग त्या दोघींना पाठवलं आणि म्हटलं चला जाऊया. भूक लागली होती प्रचंड. सकाळी नाश्ता केला तरीही भूक लागली. मग आम्ही जाता जाताच ना नाश्ता करायला थांबलो. परत नाश्त्याच्या ऐवजी चांगलं जेवणच करून घेतलं. म्हटलं परत डीमार्टमध्ये 2-3 तास कसे जातील ना काय कळणार नाही. आता माझ्यासोबत तरी नेहमीच होतं. माझ्या मुलाला ना म्हणजे रुद्राला ना मी जे चूज करते ना तर ते त्याला ना कधीच आवडत नाही. त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आवडीचं तर ना मला बिलकुल आवडत नाही. म्हणून मला असं वाटतं की माझ्या पसंतीचं त्यानं घ्यावं, पण त्याचं उलटंच आहे. आता चालू डीमार्टवरून आणि सगळ्यांच्या कमेंट आहेत की तुझे डोळे खूप काळे झाले. तर खरं सांगायचं ना झोपायला वेळच मिळत नाही. जास्त चॅटिंग करावं लागतंय म्हणजे ऑर्डरसाठी. त्याच्यामुळे ना डोळे भयानक. पण आता क्युअर स्किनमध्ये मी दाखवते चेहरा. म्हणजे कोलॅबरेशनही आलेलं आहे. पण कोलॅबरेशन जरी असलं तरी त्याच्या थ्रू आपल्याला आपला फेस नीट त्यांना डॉक्टरांना दाखवून किट मिळते. तर आता बघूयात म्हटलं तिकडे दाखवून, कारण खूप काळे झालेत, एकदम भयानक लेवलचे काळे दिसत आहेत. आणि झोपायलाही लेट होतं. रात्री तर 1:30 वाजले होते, कारण लाईव्ह घ्या त्याच्यानंतर ते. आणि मेन म्हणजे जोपर्यंत ते लाईव्हच्या विस्कटलेल्या साड्या घड्या घालून ठेवत नाही, सगळं आवरत नाही. रात्री मी झोपली ना तरी सानिका हे कपाटाचे पोस दारे पूस वगैरे असं करत होती. तिलाही झोप येत नाही, कारण दुपारचे आम्ही झोपत नाही. पण काल आम्ही दुपारी मी नव्हती, ती झोपली होती थोडा वेळ, त्यामुळे तिला तर झोपच येत नव्हती रात्री. तर आम्ही दोघंच गेलो डीमार्टला. तिकडनं सकाळी नाश्ता वगैरे आम्ही केलेला होता. सानिकाने त्या लवकर दोघेजण उठल्या. प्राजक्ता आणि सानिका गेल्यात फिरायला, बडोद्याला गेल्यात. आता येतील संध्याकाळी. तर बघूयात काय काय शॉपिंग करून येत आहेत. तशा त्या शॉपिंगला गेलेल्या आहेत आणि तिकडे फिरायला पण गेलेल्या आहेत. म्हणजे फिरायला पण बरंचसं आहे. मग म्हटलं शॉपिंगही करून येतो. आता मी आता पहिलं झोपणार आहे. झोपून उठून मग जो काही बाजार वगैरे आहे ना तर नीट भरून ठेवणार आणि मग पार्सल पॅक करायला घेईन. तोपर्यंत घेणार नाही. संध्याकाळी आमचा थोडासा अजून बाहेर जायचा प्लॅन आहे, कारण ना एसीचं वगैरे हे फॅनचं पण थोडंसं बघायचं आहे, ते सुद्धा त्यांना करायचं आहे. तर चला आता मी ना झोपते. तर त्या दोघी येतील संध्याकाळी. आणि हा जो ड्रेस आहे ना तर तो म्हणजे भारीच दिसतं यार याच्यामध्ये. जम्पसूट म्हणजे मी खरं तर ना आता मला काढावंसंच वाटत नाही, इतकं भारी मला याच्यामध्ये वाटतंय. पण ठीक आहे, चला आता पटकन आवरते आणि फ्रेश होऊन झोपून जाते मी, कारण खूप थकलेले आहे मी आता. मस्तपैकी झोपून उठले आणि मी झोपताना सांगितलं होतं रुद्राच्या पप्पांना की मी आता झोपते थोडा वेळ. ते म्हटले जा झोप जा. मी म्हटलं 4 वाजता कामवाल्या दीदी येतील तर त्यांना तेवढं घरात, म्हणजे मला माहीतच नव्हतं आणि दार लावून गुडूप, म्हणजे खरं ह्यांची एक दार लावायची लई आहे. तर दार लावून आतमध्ये बसलेत कामवाले दीदी. बाहेरनं बेल वाजवून वाजवून बेलचं बटन पण बंद करून टाकलं होतं. वाजवून बसून बसून महागारी गेल्या. मी उठले 5 वाजता. 5 वाजता दचकून उठले. म्हटलं ही साफसफाई का नाही केली घराची. मी विचारलं कामवाली दीदी नव्हती आली का, तर ते म्हटले अगं नाही आली, मी बसलोच होतो. तर आणि मी त्यांना फोन केला की क्यू नाही आहे. तर म्हटले की अगं मी बाहेर आले होते, बसले, दरवाजा उघडला नाही म्हणून मी. ती म्हटली तुम्हारे आदमीने दरवाजाही नाही खोला. मला ते हसायला आलं होतं. तर हे असं आहे, म्हणजे मी एक दिवस जरी झोपली ना तरी माझं काहीच करत नाही, काहीच काम होत नाही. म्हणजे माझ्याशिवाय इतकी काम अडून राहतात ना. म्हणजे झोपायचं सुद्धा, आता झोपायचं का नाही हा सुद्धा प्रश्न आहे माझ्यापुढे. सोडा, मग त्यांना बोलवून घेतलं. तिने म्हणलं आता कर बाई तुझं काम, मी माझं आवरते. मग ते तिकडं भांडे घासत होत्या, तोपर्यंत मी इथं बेड आवरायला घेतला. बेडरूम खूप दिवसापासून आवरायची राहिली होती. मला 4 दिवसात किंवा मग जास्तीत जास्त आठवड्यात बेडशीट चेंज करावी लागते. पण यावेळेस ना 8 दिवसाच्या वरती झालं होतं बेडशीट चेंजच केली नव्हती. होतं असं की आता गुढीपाडवा वगैरे ह्या गोष्टी म्हटलं की काम पण पडतंय आणि जरा घरात माणसं असली ना की एवढं म्हणजे तिथं कोणी ना कोणी बसलेलं असतं, मग असं वाटतं नको. तर हे जे मॅट आहेत ना खालचे, तर हे तुम्ही नक्की घ्या, खूप भारी आहे. आणि मी जसा बेड घेतला आहे तसं हे माझं स्वप्न होतं म्हणून हे सुद्धा घेतलं. तर फायनली आत्ताशी मला वेळ भेटला, झोपून उठले आणि मी झोपले. दार हे बंद करून ह्याने निवांत, त्यांना कामवाले आता इथे आलेल्या माहीत होत नाही, गेलेल्या माहीत होत नाही. बिचारी येऊन बसून गेली. नंतर मी फोन केला उठल्यानंतर, म्हटलं आली नाही. तर त्यावेळेस सांगितलं की दरवाजाही नाही खोला. तर मग आता त्या आलेल्या आहेत, काम चालू आहे त्यांचं. मस्त साफसफाई पण झाली. मी पण माझी बरीचशी एक्स्ट्राची कामं केली आज.
तर पहिल्यापासून व्हायचं ना, सानिका नव्हतं तेव्हा मला संडेलाही काम करावं लागायचं शिलाईचं. पण आता मी म्हणजे ते काम आम्ही सॅटर्डेला सगळं उरकतोय दोघे असल्यामुळे, त्याच्यामुळे मला संडेला थोडं रिलॅक्स, म्हणजे ह्या तर संडेला मी काही शिलाईचं काम केलेलं नाही आहे. आता एवढं भरून ठेवणार आहे, ते गेले तर मटण वगैरे आणायला, तर ते बनवणार आहे. त्याच्यानंतर मग फक्त पार्सल पॅकिंग करायचे आहेत आजच्या दिवस. बाकी आज मी दुसरं शिलाईचं वेगळं असं काही कटिंग करायचं काम करणार नाही आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आपण ज्या रेग्युलर यूज करतो ना, तर त्यात मी आणलेल्या आहेत. ही आणली शेव, लसूणी शेव, चिवडा करायचा आहे मला. घरात माणसं असली ना की काहीतरी लागतं खायला. तर ते काल माझा येतो नारळ देवाऱ्यावरचा हा झालता, मग त्याच्यासाठी मी एक आणला आहे, एक होळीसाठी. असे 2 मी कलशासाठी, एक होळीसाठी एक आणला आहे. तर मागच्या वेळी पण मला खूपच कमेंट येत होता की कोणतं पूजेसाठी ऑइल वापरते, तर त्याच्यामध्ये अजून इतकं आहे इतकं. पण आता इथून पुढे काही 2 महिने मला डीमार्टला जाणं होणार नाही, म्हणून परत मी बॉटल घेतली. सेम आहे ती आहे ना, तर तेच आहे. छान वाटलं. नाही तर काय होतं ना, खूप सारे असे असतात तेल, त्याने काय होतं की म्हणजे आपलं लाकडाचं मंदिर असतं, तर मग आतून असे जाळ्या पकडतात वगैरे, अशा गोष्टी बऱ्याचशा होतात. त्या होत नाही या तेलाने. चांगलं आहे. हे कापूरवाला आहे. हे बघा, कापूर पूजा ऑइल दर्शनचं आहे, दर्शनचं. त्यानंतर गुड नाईट. एवढे मच्छर नाही आमच्यात, पण तरी लागतं. जाम आणला रुद्रसाठी, कारण आता ना त्याला पूर्णपणे मी बाकीच्या गोष्टी जवळजवळ बंद केलेल्या आहेत. म्हणजे आज तर मी बिस्किटाचा एक तुकडाही आणलेला नाही. आम्ही काय करतो, आज तर त्याचे पप्पा म्हणत होते 2 तरी घेणार, कमीत कमी 2 तरी घेणार. पोरी पण आहेत, सानिका आहे, ते खात्याल, पण त्या खातील का नाही माहीत नाही. पण माझं पोरगं नुसतं त्याच्यावरती राहतं, आणि मग त्याला पूर्ण सगळं म्हणजे त्याच्या तब्येतीचं राहू दे, सोडून द्या, पण बाकीच्याही गोष्टी, जसं की त्याचं पोट साफ होत नाही बरोबर, बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. त्याच्यामुळे अशा गोष्टी नाही करायच्या. तर हे कम्फर्ट त्यावेळेस मी वेगळा फ्लेवर घेतला आहे, माझा वेगळा असतो, ह्यावेळेस वेगळा घेतलेला आहे. त्यानंतर मग आणि अजून एक मी ना चहा चेंज केला. म्हणजे आधीचा माझा वाघ बकरी आहे. खूप माझं लग्न झाल्यापासून आम्ही वाघ बकरी यूज करतो. फर्स्ट टाइम मी आज चेंज केला आहे. टाटा टीचा अग्नी आहे, अग्नी जोस वगैरे ते काय, तर तो वाला आणला आहे. बघा ट्राय करून कसं आहे, कारण वेगळं ट्राय करायची दोघांना इच्छा होती. ते पण म्हटले चल पर. तर आम्ही ना हे सोयाबीनचं ऑइल वापरतो. हे सुद्धा ना जसं लग्न झालं तसं आमच्यासोबत आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही चेंजच केलेल्या नाही आहेत. खास करून ना चिया सीड्स आणलेत. म्हणजे चौघंही आम्ही आता, म्हणजे प्राजक्ता आम्ही चौघंही हे ना थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाणी प्यायचं. त्याने ना चेहऱ्यावरती खूप ग्लो येतो. ह्यांनी कोणत्या तरी मित्रांनी सांगितलं, मग ते म्हटलं की मी तर म्हटलं मला ऑलरेडी माहीत आहे की ह्याने असं होतं म्हणून. तर ते म्हटले बरं घे, म्हणून यावेळेस मी मोठं पॉकेट आणले. बघा किती दिवस चालतंय त्या हिशोबाने, किंवा कसं प्यायचं होतंय त्या हिशोबाने. त्यानंतर बदाम तर माझे कंपल्सरी अर्धा किलो बदाम, त्यानंतर मनुके, अशा गोष्टी म्हणजे परफेक्ट राहतात त्या. ज्यावेळेस ना मी हे वालं अगरबत्ती पण चेंज केली. मी निर्मलवाले आणलेले आहे. 5 फ्लेवरमध्ये येतात. 5 फ्लेवरमध्ये आतमध्ये 5 पॉकेट आहेत. ती काय 5 in 1 आहे, 5 in 1. तर असे 2 हे एक चांगलं आहे बरं का डीमार्टचं, की बाय 1 get 1 फ्री असतं. त्याच्यामुळे 2-4 महिने आरामात जातात. टोस्ट म्हणजे सगळ्यात जास्त आम्हाला लागतं. चिवडा आणलेला होता, कारण मला चिवडा करायचा आहे, तो मुंबरा आणलेला आहे. मी ज्यावेळेस भांडी धुवायची ना, तर त्यावेळेस मला ना गरज नाही लागायची. असं एकदम विम बार हे ते जे असेल त्याने माझं प्लस चालायचं. आता कामवाल्या दिदीना लावल्यापासून त्यांचं म्हणणं नाही मला विमचे पाहिजेत, नाही तर भांडी नाही निघत, व्यवस्थित मला निघत नाही वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी हे ट्राय केलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय नाही, ह्याच आपल्या रेग्युलरच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. साबण वगैरे, साबण 1-2 मी एक्स्ट्रा घेतले, कारण कधी काय रुद्राचे कपडे मी ना हाताने धुते. मखाना म्हणजे ती कंपल्सरी आहे. तर तसं आमच्या चौघां म्हणजे रुद्रकडे आहे, माझ्याकडे आहे, स्थानिकाला पण होता, त्यांना पण आहे. आणि पण त्यांच्यासाठी आणि स्थानिकासाठी एक घेतला. हा तिच्यासाठी घेतला आहे, हा रुद्रेश पप्पांसाठी घेतला आहे. तसे त्या दोघांचे खराब झालेत वगैरे अशातला भार नाही आहे. पण माझा आणि रुद्रचा अजून नवीन आहे, तर ते म्हटले नाही आमच्या दोघांसाठी घेऊ. मग त्या दोघांसाठी तर मी टॉवेल घेतले. एवढीच काय ती शॉपिंग आहे. आणि बाकी याच्यामध्ये तर पूर्ण ना किराणा आहे, किराणा आहे या पिशवीमध्ये. तर एवढीच शॉपिंग होती. खरं सांगू का, पहिलं ज्यावेळेस मी बाजारात जायची माझे खूप पैसे जायचे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर चेक केला असेल ना, याच्यामध्ये किचन क्लिनरसाठी कोणतीही वस्तू नाही आहे. किचन क्लीनसाठी फक्त भांड्यासाठी मी हे सोप
साबण आणलेले आहेत, बाकी काहीच नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी कोणत्याही माझ्या डीमार्टच्या बाजारामध्ये तुम्हाला मी अंगाचा साबणही आणलेला दिसणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आता कोलॅबोरेशनमध्ये येतात. किचन क्लीनर, टॉयलेट, बाथरूम, वॉशिंग मशीन क्लीनर, त्याच्यासोबत ते वॉशिंग मशीनमध्ये ते डिटर्जंट टाकतात, त्याच्या सकट सगळं ना एका ब्रँडचं गेले की एका ब्रँडचं येतच राहतं. त्याच्यामुळे ते संपेपर्यंत दुसरं येत राहतात. खूप सारे ना माझ्याकडे ना म्हणजे एक्स्ट्रा आहेत जे आता मी ना गिव्हअवेमध्ये ठेवणार आहे. कारण खूप साऱ्या मैत्रिणींना बाकीच्या गोष्टींची नाही, पण किचन क्लीनरची म्हणा असे घरातल्या ज्या युजफुल कामाच्या गोष्टी आहेत ना तर त्याची गरज आहे. मी फरशी पुसायसाठी सुद्धा कोणतंही आणत नाही, ते सुद्धा मला म्हणजे येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना कष्ट करण्याने आहेत, जागून जागून ब्लॉग शूट करण्याने, कंटेंट क्रिएटर बनण्याने मिळतात. त्याच्यामुळे आता सतत सांगत असते ट्राय करत राहा. चला तर मी बाकीचं सगळं आवरणार आहे, कारण मला परत नॉनव्हेजची तयारी करायची आहे. ते नेमकं मटण आणतायत की फिश आणतायत माहीत नाही. रुद्राला आमच्या फिश खूप आवडतात, तर मग त्याचं म्हणणं होतं फिश आण, आणि मला आज फिश खायची इच्छा होती. तर आता दोन्हीतलं काय आणताय ते आल्यानंतरच कळेल. बोललास हिरो कोण दिसतंय खाली? हिरो खाली कशामुळे तू हिरो झालायस? आणि सकाळपासून मला किती वेळा विचारले की मम्मा मी हँडसम दिसतोय का? किती वेळा? हा ना, सकाळपासून किती ये ना तू किती वेळा ह्याने विचारलंय की हँडसम दिसतोय. नाही बघ मावशी बघ कशी दिसते. तू चांगली आली, जाता ती देऊन मावशीकडे. तर शॉपिंग करून आले ते, आणि किती पूर्ण दिवसात 3 ड्रेस घेऊन आले ते. एक ड्रेस आणि एक टॉप. पूर्ण दिवस शॉपिंग. आम्ही तुमच्या मागणं जाऊन 6,000ची शॉपिंग करून आलो. माहित आहे, सकाळपासून आमच्या आधी गेल्या होत्या 10 वाजता, तरी ही बोंब आहे हे ना. दिसतोय पण हा कॉर्डसेट आणलाय, छान दिसतोय ना. थोडासा टाईट तर सगळेच कपडे करावे लागतात स्मॉल साईजसाठी. ह्याच्यामध्ये तर तू बुजगावून दिसते. थांब दाखवते. बुजगावून गेली पळून. तर ही अशी तर असते रेडीमेड कपड्यांची. बापरे. तर ही हा वाला तेवढा मस्त झालाय. हा वाला मी जो वेअर केला तो कॉर्डसेट आहे, छान वाटतोय. पण बाकी तो टॉप पण छान आहे, तो एक थोडा लूज झाला. तर आमच्या सानिकानं तर काहीच नाही घेतलं, तिला तर काहीच आवडले नाही वाटतं. हिने 2-3 तरी आणली. हा झालं. 33-26 ना रे. किती वेळा नंबर लिहिलाय तर अजून पाठच नाही झाला का नंबर? किती राहिले आता? संपली. किती झाली टोटल? 30. छोटी छोटी आहे, सगळ्या गुड्यांच्या साड्या आहेत. गावला का टेप कुठं आहे? ते चिकटपट्टी त्यांचा का? तर कलांजलीमध्ये ना भरपूर गेलेला आहे, म्हणजे काहीतरी अजून मी ह्याच खालच्या साडीचा तर मी अजून व्हिडिओ पण नाही शूट केला हिचा आईचा. तोपर्यंत त्यातले अर्धे कलर तर गेले, म्हणजे मी किती मिळतच नाही साड्या. जेवढ्या पण मिळत आहेत ना तेवढा स्टॉक आउट. एक नंबर क्वालिटी आहे साडीची. टेप घावला का? त्यात आहे का बॉक्समध्ये? सगळं आता आवरलंय तवर. रुद्रच्या पप्पांना म्हटलं तुम्ही राहिलेलं पॅकिंग करा, आता तोपर्यंत मी किचन आवरते. कारण मग आम्हाला झोपायला ना खूप लेट होतो आहे, म्हणजे हे रोजचंच झालं आता. आणि किचन ज्यावेळेस आवरायला जाते तेव्हाच मटका भरून घेते, मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच परत किचन संध्याकाळी आवरतानाच मटका भरते आणि जातो. मला आज संध्याकाळी भरला ना की उद्या संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये पाणी थोडं कार होईना असतंच. कारण कोणी मटक्यातलं पितं, कोणी डायरेक्ट फिल्टरचं घेतं त्याच्यामुळे. आणि मटक्यामध्ये खूप मस्त आणि थंड पाणी असतं, अगदी ताण भागते. त्याच्यामुळे आत्ता जास्त यूज पण होतो. तरी पण आता ही पाईप आहे ना, तर ही पाईप मला फिल्टरच्या ऑरोसोबतच त्या आली होती. जी पलीकडची आहे ना त्यांनी बाहेर पाणी खराब पाणी निघण्यासाठी जी यूज केली तीच ही पाईप आहे. मी त्यांच्याकडून अर्धी कट करून घेतली, म्हणजे त्यांनी काय केलं की ते बोलले अर्धी लावतो आणि अर्धी गुंडाळून ठेवतो. म्हटलं ते गुंडाळून ठेवलेलं उगाच ते चांगलं नाही वाटत, आणि त्याच्यावरती जाळ्या आळ्या बसतात, धूळ बसते, ते इतकं घाण दिसतं. त्याच्यापेक्षा जेवढी यूज होते ना तेवढीच ठेवा. मग ते म्हटलं की नंतर तुम्ही इकडं तिकडं साईडला आरो लावला तर पाणी बेसिनपर्यंत जायचं नाही. म्हटलं इतकं काय साईडला बेसिनच्या वरतीच किंवा कुठं तिथंच आजूबाजूला स्विच असेल तिथंच आपला फिल्टर लागतो. म्हणून त्यांच्याकडून ही पाईप ना मी कट करून घेतली, जी की मला
आंघोळीसाठी पाहिजे होती, म्हणजे खाली बकेट वगैरे भरण्यासाठी. तर चला आता पटपट मी माझं हे किचन पण आवरून घेते. तर आता वाजले ते 11:30, म्हणजे 11:45 होत आले आणि मला रोज 12 वाजता झोपायला, त्याच्यामुळे माझी स्किन अशी व्हायला लागली. कपडे मी आता सुकाय टाकलेत. कोणीच असं नसेल की ती 12-12 वाजता कपडे सुकावते, मी सुकावते. म्हणजे वेळेस काही ना काही काम असतं, येत ना जातं आणि मग त्याच्यामध्ये उशीर होत जातो, असं होतंय. तर ठीक आहे चला. तर असे कपडे असतात, जास्त कपडे नव्हते आज, फक्त एक्स्ट्राचे म्हणजे सोफ्याचे कवर वगैरे आणि गादीचे हे गादीचं वगैरे बेडशीट वगैरे अशा गोष्टी होत्या. तर कूलर वगैरे आता चालू झालेला आहे, गरमी इकडे सुरू झालेली आहे आणि मी चेहऱ्यावरती आता रोज असं ना स्प्रे करते. स्प्रे केल्याच्यानंतर काही मसाज वगैरे नाही केला तर चालतंय, कंटाळायचं असेल तर. मी तर स्प्रे करते आणि लिप सिरम आणि हे दोन्ही फेस सिरम आणि लिप सिरम तेवढंच यूज करते, बाकी काहीसुद्धा नाही. बघायत फरक. आणि हे डोळ्यांचं तर म्हणाय गेलं ना, तर झोप घेतली ना प्रॉपर, तर हे आपोआप ठीक होतात. आता झोप ज्यांना होत नाही, मला तरी आता वाजलेत 12, मला झोपेपर्यंत 1 होणार. कारण अजून मला चॅटिंग करायची आहे, काही ऑर्डर असतील तर त्या म्हणजे रिप्लाय करायचा आहे. असं नाही की मी आज रिप्लाय नाही केला, उद्या केला तरी चालेल, पण कस्टमर नाराज होतात. त्यांना असं वाटतं की पटकन जेव्हाची तेव्हा रिप्लाय देत नाही, मग असं होतं त्याच्यामुळे. तर चला, ऋतुराज पप्पा पण भरपूर काम करू लागतात. म्हणजे आत्ताही ते चॅटिंग करताय तिकडे आणि मी कपडे सुकवत होते. त्यांना म्हटलं करा तोपर्यंत मी कपडे सुकवून येते. तर आता मी कपडे सुकायला घातले. आता चालले आहे मी झोपायला, मस्तपैकी फ्रेश होते आणि मग झोपायला जाते आता. बाकी फेस वगैरे कितीही कंटाळा आला ना तरी चेहरा वॉश करून थोडं सिरम तरी लावलंच पाहिजे. भेटूयात पुढच्या छानशा छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.